नमस्कार मंडळी. मी निरंजन कुलकर्णी आणि आमच्या परिवर्तन क्रिएशन्स या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. तर मनातल्या गोष्टी या शृंखलेतला आज एक नवा कोरा एपिसोड तुमच्यासमोर घेऊन आलोय. मित्रांनो, कसं असतं ना, की दैनंदिन आयुष्य जगताना आपण अनेक वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत असतो. म्हणजे अगदी रोजचं जर उदाहरण घ्यायचं झालं ना, तर समजा आपल्या बाल्कनीमध्ये कबुतरांनी शी करून ठेवलेली आहे किंवा डासच आत येत आहेत, झुरळं आहेत, माशा येत आहेत. तर यापासून काय नक्की उपाय शोधायचे? पण मित्रांनो, आज आपल्यासमोर असे काही व्यक्ती आलेली आहेत, की जे याच्यावर काही इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स त्यांच्याकडे आहेत. श्री गुरु सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा श्रीयुत ओंकार बाजी आज आपले खास पाहुणे आहेत. तर आपण आता बघूयात, की काय सोल्युशन त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्याबद्दल एक विशेष बाब मला अशी कळली आहे, की कपडे तुमचे स्टँड आमचे इथपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास बाल्कनी तुमची आणि सोल्युशन आमचं इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. तर एकूणच या सोल्युशनबद्दल आणि ओंकार सरांच्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी एपिसोड सुरू होण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचंय. ते म्हणजे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय आणि मगच आपण पुढे जाणार आहोत. ओंकार सर, तुमचं मनःपूर्वक स्वागत नमस्कार. आमच्या चॅनलवर आणि मनातल्या गोष्टी ही शृंखला आम्ही चालवतोय आणि आम्ही अक्षरशः मनात येणारे प्रश्न आमच्या पाहुण्यांना विचारत असतो. इंट्रोडक्शनमध्ये मी म्हटल्याप्रमाणे, की कपडे तुमचे स्टँड आमचे ही जरा हो, खूप हटके टॅगलाईन वाटते मला. बरोबर. तर मला ते जाणून घ्यायला आवडेल, की ही टॅगलाईन तुम्हाला कशी सुचली आणि त्यामागचा तुमचा विचार काय होता? नक्कीच. नमस्कार. कपडे तुमचे, स्टँड आमचे ही जी आमची टॅगलाईन आहे, ही जी आता सध्या खूप फेमस आहे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये. हो. ही फेमस होण्यामागचा उद्देश म्हणजे ते आमचं काम पण त्याच्या रिलेटेडच आहे. हं, पण ज्यावेळी आम्ही काम करत होतो आमच्या ग्राहकांच्या घरी, हं. ते काम करत असताना आम्ही बोलता-बोलता बोललो, की "सर बघा तुमचे कपडे किती आमच्या स्टँडवर छान दिसतायत." आणि आम्हाला आमच्या ग्राहकांनी पण तसाच रिप्लाय दिला. हं, "हो सर, तुमच्या स्टँडवर आमचे कपडे छान दिसतायत." हं. मग त्याच्यातून ती बोलता-बोलता आलेली ती अशी कपडे तुमचे स्टँड आमची टॅगलाईन होती. अच्छा. ही विशिष्ट प्रकारे कुठे अशी बनवलेली किंवा हां. अशी काही टॅगलाईन नव्हती. ते हं. कामाच्या ओघात बोलता-बोलता तयार झालेली अशी एक हां. प्रकारची म्हणजे ग्राहकांच्याकडूनच तयार झालेली टॅगलाईन होती. बरोबर आहे. म्हणजे या एका टॅगलाईनवरून आमच्या हे लक्षात येतं, की ईझी क्लॉथ ड्रायिंग सिस्टमपासून तुम्ही व्यवसायाला सुरुवात केली. बरोबर बरोबर, आहे. म्हणजे आधी तुम्ही विचार केला आणि मग सुरू केलं असं नाहीये. ती काम करता आलेली आहे. बरोबर. अच्छा. तुझी क्लॉथ ड्रायिंग सिस्टम असं आपण त्याला म्हणू शकतो. हां, हां. म्हणजे कपडे वाळत घालण्याच्या वेगळ्या सिस्टम्स असतात. मग हो. त्याच्यातली एक फुली क्लॉथ ड्रायिंग सिस्टम याच्यापासून आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला हं. आणि त्याच वेळी ही तयार झालेली टॅगलाईन होती. मग त्यानंतर आम्ही बरंच एक्सपान्शन केलं पुढे जाऊन. बरं, पण बरं. सुरुवात आमची तिथून झाली. ओके. तर निश्चितच म्हणजे जेव्हा आपण व्यवसाय सुरू करतो, त्याच्या आधी काही स्टेप्स असतात. बरोबर. बरोबर आहे. म्हणजे मला जे तुमच्याबद्दल माहिती आहे त्यानुसार, की नोकरी करता तुम्ही व्यवसाय पण सुरुवात हो. केली होती. तर मला एक जाणून घ्यायला आवडेल, की तुम्ही काय प्रकारचा मार्केट रिसर्च केला होता? आणि कशा स्टेप्स तुम्ही क्रोनॉलॉजिकल स्टेप्स आपण जसं म्हणू, की 1, 2, 3, 4 या स्टेप्स तुम्ही ज्या घेतल्या, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच. म्हणजे तुम्ही जसं म्हटला, की रिसर्च हा पाहिजे प्रत्येकाचा. हो. एखादी गोष्ट सुरू करण्यामागे आपला स्वतःचा अभ्यास पाहिजे. हं, मार्केटमध्ये काय चाललंय, काय नाही आणि आपल्याला आपण जे करणार ते कितपत आपल्याला झेपू शकतं, हं, याचाही आपल्याला पूर्ण अंदाज पाहिजे. हं. सो मी माझी जी सुरुवात होती व्यवसायाची, कारण मी बेसिक कोल्हापूरचा आहे. बरं. तर कोल्हापूरमधून माझं जसं शिक्षण पूर्ण झालं, त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये आलो. कारण कोल्हापूरलाही मी आधी नोकरी करत होतो. हं, हं, पण त्यावेळी मी ठरवलं होतं, की आपल्याला व्यवसायच करायचा आहे. काही कारणास्तव नोकरी सुरू केली. हं, पुण्यातही नोकरी केली, पण व्यवसाय करायचा मग पार्ट टाईममध्ये व्यवसाय सुरू केला. हं, आणि मग त्याच्यातून मग हे कपडे तुमचे स्टँड आमचे क्लॉथ ड्रायिंग सिस्टमची ही हं. सगळी कामं सुरू केली. आणि त्याच वेळी ठरवलं होतं, की आपल्याला पूर्ण व्यवसायच करायचा आहे. फक्त आता बरं. काही कारणास्तव आपण नोकरी करतोय. हं, हं. पण मग नोकरी करत असताना काही गोष्टी कळल्या. म्हणजे काही जे एम्प्लॉयीचे प्रॉब्लेम्स आहेत ते कळले. मग बरोबर आहे. त्याच्यावेळी मात्र मग थोडासा विचार माझा बदलला. हं, हं. म्हणजे आता फक्त व्यवसाय करून आपण मोठं व्हावं किंवा आपल्या स्वतःची प्रगती करावी हं, असाच विचार नाही राहिला. हं, हं. त्याच्यावेळी काही गोष्टी बदलल्या. असं कळलं, की नाही बाबा आता आपल्याला व्यवसाय तर करायचा पण आपल्याला अशी ऑर्गनायझेशन डेव्हलप करायची आहे, हं, की जी ऑर्गनायझेशन एक चांगल्या प्रकारे त्यांच्या एम्प्लॉईजना चांगलं स्केल देईल हं. किंवा त्यांना ज्या गोष्टींची फॅसिलिटी पाहिजे ती चांगल्या प्रकारे देईल. आणि बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्या भारत ह्या देशामध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी आहेत. हं, हं, आपण खूप साऱ्या गोष्टी बाहेरून घेतो किंवा खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडे बनतच नाहीत हं, किंवा त्या बाहेर कोणतरी दुसरं येतं आणि ते आपल्याला देतं. हं. मग त्या जर आपण बनवल्या तर खूप मोठ्या प्रमाणात आपलं काम होऊ शकतं. सो आपण तर स्वतः उद्योजक होणंच, पण हं. आपण उद्योजक होत असताना आपले बाकीचे जे भरपूर लोक आहेत, की हं. ज्यांना उद्योजक करणं हा पण एक कन्सेप्ट होता. बरं, बरं. सो एम्प्लॉयमेंटवर काम करायचं, उद्योजक व्हायचं. हं, सो हा एक विचार होता, की व्यवसाय तर करायचा आहे. हं, व्यवसायात मोठं तर व्हायचं आहे. हं. म्हणजे आपल्याला एका उंचीवर जायचं आहे, पण त्या उंचीवर जाताना एक समाजामध्ये एक असं सामाजिक वर्क करायची इच्छा आहे, की ज्याच्यातून उद्योजकतेला एक चालना मिळेल, बरं. की जिथून एक बरेच उद्योजक तयार होतात आणि त्यांच्यामध्ये तो विचार पेरून जायचा. ओके, ओके. कारण विचार हा अनंत कालापर्यंत राहतो. निश्चित. आपण नश्वर आहोत. म्हणजे हो. आपण हे नाही म्हणजे आपण थांबू शकतो. विचार हा
अनादी थंड काळापासून राहतो. बरोबर. बरोबर आहे. पण सर कपडे वाळत घालायचे स्टँड हेच कसं डोक्यात आलं तुमच्या? याच्या आधी तुम्ही याच्यावर काही काम केलं होतं का? हो, नाही. याच्या आधी काम केलं होतं का असं म्हटलं तर मी कोल्हापूरला जिथं काम करत होतो, तिथं हं. आम्ही रिपेअरिंग आणि रिनोव्हेशनमध्ये काम करायचो. बरं. त्यामुळे फ्लॅट्स किंवा बंगलो, आता कोल्हापुरात बंगलो जास्त आहेत, फ्लॅट्स कमी आहेत. म्हणजे हो. आत्ता झाले त्यावेळी कमी होते. बरोबर. तर बंगलोमध्ये काम करत असताना म्हणजे आम्ही वेगवेगळ्या गोष्टी टाइल्स, पेंटिंग हे ते हं. सगळं आम्ही ते सगळं सुपरव्हिजन करायची कामं करायचो. हं. मग ते करत असताना मला एक गोष्ट कळली होती, की कपडे वाळवायची सिस्टम हे एकदम सोपं काम आहे. हं, हं, हं. म्हणजे त्यातल्या त्यात हे सोपं काम, ओके. की ज्याला इन्व्हेस्टमेंट खूप कमी लागते, बरं, वेळ खूप कमी लागतो. कारण बरं. माझ्याकडं जॉब केल्यानंतर जो वेळ मिळायचा त्याच वेळेत मला व्यवसाय करायचा होता. ओके. बरं, आणि बरं. कमी भांडवल. परत हं, हां, हं. कारण दोन्ही गोष्टी होत्या, की एकतर बरोबर आहे. थोडीफार त्यावेळच्या सिच्युएशननुसार असणारी भांडवलाची अडचण हं, हं. आणि आपल्याकडे जे काही भांडवल आहे त्याच्यामध्ये व्यवसाय करणं आणि हं. परत वेळेचा प्रॉब्लेम बरोबर आहे. आणि मग आपली गरज काय आहे? तर आपल्याला बाबा दिवसाला एवढ्या रुपयांची गरज आहे. बरोबर मग आहे. ती गरज जर आपल्याला याच्यातून भागत असेल, तर मग आपण हेच करू. हं, हं. त्याच्यात फार इन्व्हेस्टमेंट पण नाही, फार भांडवल पण नाही आणि बरोबर आहे. आपल्याला ऑर्डर्स पण मिळतात आणि आपल्याला त्यातलं नॉलेज पण होतं. बरोबर सो आहे. अशा उद्देशाने मग आम्ही हे सुरू केलं. अच्छा. रुपयांबद्दल तुम्ही आत्ता जो उल्लेख हो, केला, तर व्यवसाय सुरू करताना म्हणजे नोकरी टू व्यवसाय हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, हे होताना फायनान्शियल बॅकअप हा हं, खूप गरजेचा असतो. हो. तर त्याच्याबद्दल तुम्ही ती तयारी कशी केली होती? किंवा कसं होतं, की एकदमच आपण व्यवसायात पडल्यानंतर डे 1 पासून आपल्याला काही प्रॉफिट होईल असं काही नसतं. नसतं. प्रत्येक व्यवसायाची ऑफ वेगवेगळी बरोबर. गणितं असतात. तर त्या फायनान्शियल बॅकअप तुम्ही कसा क्रिएट केला होता? याच्यामध्ये आपण थोडंसं जरासं आपण थोडं बॅकला जाऊन जर बोलायला सुरू केलं तर जास्त हं, चांगलं होईल, हं, की प्रत्येक व्यवसाय करताना हं. भांडवल हे पाहिजेच. हो. पण भांडवल नसेल किंवा हं. भांडवल असेल तरच व्यवसाय होऊ शकतो किंवा नसेल तर व्यवसाय होऊ शकत नाही असं नाहीये. हां, हां. तर माझं असं म्हणणं आहे, की पहिल्यांदा आपली इच्छाशक्ती जबर पाहिजे हं. आणि आपल्याकडं ती गोष्ट पाहिजे, की नाही मला ही गोष्ट करायचीच आहे आणि बरोबर. मी ती करणारच हं. आणि मला कदाचित काही गोष्टी माहीत नसतील. हं, हं, हं. की ज्या समाजात लोकं काम करत असतात त्यांच्याकडून आपल्याला ते शिकता आल्या पाहिजेत. हं, हं. कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात. पण आपण काम करताना सगळ्या गोष्टी शिकतो. हं, आणि जसं-जसं आपण त्यातलं शिकत जातो, तसं आपल्याला गोष्टी कळतात. हं. आता ज्यावेळी मुद्दा भांडवलाचा येतो, हं, हं, हं. ते भांडवल लागतं. मग मी हं, नोकरीचा पर्याय स्वीकारला. हं. नोकरीमधनं थोडंफार मला भांडवल क्रिएट झालं. बरं. ते जे भांडवल मला मिळायचं, त्या हं, भांडवल आणि माझा व्यवसाय अशा दोन्हीची मी सांगड-जोगड हं. घातली. हं, हं. काम करत असताना मी कस्टमरकडनं ॲडव्हान्स घेत होतो सुरुवातीला. बरं, बरं. त्यामुळे कस्टमरकडून जे ॲडव्हान्स घ्यायचे त्यामुळे हं, त्याचेही आम्हाला थोडे पैसे यायचे. हं, हं. सप्लायरचं आणि आमचं चांगलं ट्युनिंग जमलं होतं. हं, पण हं. आमच्या इथं प्रत्येकाला वेळेत पेमेंट द्यायचे सप्लायर लेबर्सना. बरोबर त्यामुळे आहे. सप्लायरनी सुद्धा आम्हाला थोडं क्रेडिट द्यायला सुरू केलं. मग ओके. ह्या सगळ्याचा एक फ्लो जो जमला म्हणजे समोरून हं, येणारा ॲडव्हान्स, हं. सप्लायरकडून मिळणार थोडं क्रेडिट हं, हं, हं. आणि आपला करण्याचा कामाचा फ्लो ह्या हं, सगळ्यामुळं आम्हाला थोडंसं जे मिनिमम भांडवल होतं, त्या भांडवलामध्ये काम करणं सोपं झालं. हं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं तोंड असतं. आपण जितकं सॉफ्टली म्हणजे आपण सुद्धा ज्यावेळी व्हेंडर्सना पण कळतं, हं. की हा माणूस जेन्युइन आहे. बरोबर आहे. कारण आज मार्केटमध्ये कोण कोणाला क्रेडिट देत नाही देत असं नाही. आपण म्हणतो. हो, हो. पण दुसऱ्या बाजूला जर जाऊन तुम्ही बघितला तर हं, असेही काही व्यावसायिक आहेत, हं. की ज्यांना करोडो रुपयांचं, लाखो रुपयांचं क्रेडिट देणारे व्यापारी आहेत बरं. आणि जे 2-2 महिने थांबतात. बरोबर आहे, पण बरोबर हे आहे. कधी होतं ज्यावेळी व्यापाऱ्याला विश्वास असतो, बरोबर की आहे. 110% याला जे काही मी रॉ मटेरियल देणार आहे, हं. त्याचं आज नाही तर मला उद्या पेमेंट मिळेल. यांच्याकडनं माझं कधीही पेमेंट बुडणार नाही. करेक्ट, हा करेक्ट. ज्यावेळी व्यापाऱ्याला विश्वास येतो, बरोबर त्यावेळी आहे. व्यापारी तुम्हाला मटेरियल द्यायला कधी अडचण करत नाही. बरोबर म्हणजे आहे. हे एक बॉन्डिंग आहे. हं, हं, की जे हं. आपलं ग्राहक असेल, बरोबर आहे. आपले व्यापारी असतील, रॉ मटेरियल सप्लायर असतील, आपले हं. ट्रान्सपोर्टवाले असतील, आपले टेक्निशियन असतील, या सगळ्यांबरोबर पाहिजे. बरोबर. सगळ्यांना ज्यावेळी विश्वास असेल, हं. की नाही बाबा ही व्यक्ती आमचं पेमेंट बुडवणार नाही आणि ह्या व्यक्तीबरोबर राहिल्यावर हं, हं. आपला फायदा होईल. हं, 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 हं. त्याच वेळी आपल्याला सगळेजण मदत करतील. बरोबर आहे. पण हे बॉन्डिंगसाठी किती वेळ आपल्याला इन्व्हेस्ट करायला लागतो? कारण जसं तुम्ही म्हणालात, की समजा एखादा व्यापारी आहे हो, आणि त्यांना वाटलं, की बाबा ओंकार बाजी किंवा निरंजन कुलकर्णी हो. हे खूप जेन्युइन आहेत आणि बरोबर. ह्यांना आपण काय ₹10,00,000 मटेरियल आपण क्रेडिटवर देऊ आणि कोणाच्या तरी रेफरन्सने आपण त्या सप्लायरकडे जातो. तर एक तर त्या व्यक्तीची व्हॅल्यू आणि आपण इन्व्हेस्ट केलेला वेळ. तर हे तुम्ही ही सांगड कशी घातली आणि किती वेळ तुम्ही इन्व्हेस्ट केला, जेव्हा तुमचं बॉन्डिंग तुमच्या डीलरबरोबर तयार झालं? बॉन्डिंग ना एक माझं असं म्हणणं आहे, की थोडंसं सर्क्युलेट बॉन्डिंग सगळ्यांबरोबर व्हायला ना, बरं. एक तुम्ही व्यवसाय सुरू केला ना, हं. एक 5-6 महिन्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हालाही अंदाज येतो आणि समोरच्यालाही अंदाज येतो. अच्छा. हां, हां. एक 5-6 महिन्याचा काळ असा असतो ना हं. सुरुवातीचा, की ज्याच्यात तुम्हाला आणि त्यांना एकमेकांना कनेक्टिव्हिटी होती. हं, हं. आणि बॉन्डिंग हे फक्त ना म्हणजे मटेरियल घेणं आणि त्याचं पेमेंट वेळेत करणं, हं. ज्याच्यावर बॉन्डिंग नसतं. बरं, बरं. बॉन्डिंग हे आपल्या बोलण्यावर असतं. हं, एखाद्या वेळेस समोरून मटेरियल येतं हं. आणि त्या मटेरियलमध्ये काहीतरी फॉल्ट असू शकतो. हं, हं, हं. पण त्यावेळी आपण त्यांना कशाप्रकारे रिप्लाय करतो, ते आपल्याला कशाप्रकारे रिप्लाय करतात आणि आपण ते हं. कशाप्रकारे हँडल करतो सिच्युएशन्स. हं, हं, काही वेळा आपले टेक्निशियन असतात. त्यांना काहीतरी अडचण येते हं. आणि त्यांच्या अडचणीवेळी आपण त्यांच्या मागे कसे उभे राहतो. हं. किंवा काही वेळा प्रत्येक वेळी पैशाचीच गरज असते असं नसते. काही वेळा 1-2 शब्द सुद्धा
समोरच्याला आधार देऊन जातात. जातात. करेक्ट. पण ते आपले 2 शब्द आधार देणारे असतात, की ते आपल्याला दिलं पाहिजे, की आपला फोन कॉल उचलला पाहिजे. म्हणजे आपण आपला किती वेळा आपण फोन कॉल उचलतो, की आपण काय रिस्ट्रिक्शन म्हणजे ओव्हरऑल आपलं जे काही बिहेवियर आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर. त्यामुळं मी असं म्हणेन, की अजेंडा ज्यावेळी क्लिअर असतो, हम्म. म्हणजे आपला अजेंडा हा आहे, की आपल्याला काहीतरी बनायचं आहे, पण काहीतरी बनत असताना काहीतरी देणारं पण व्हायचं आहे आणि एक मेसेज पास करायचं आहे. करेक्ट. मग हा अजेंडा जर मोठा आहे ना, मग हा हम्म. मोठा अजेंडा घेताना ना 2 पावलं मागे यायला लागली किंवा 2 गोष्टी ऐकायला लागल्या. त्या ₹2 तात्पुरतं नुकसान झालं, की जे लाँग टर्ममध्ये नसतं, तात्पुरतं असतं. तात्पुरतं तरी चालेल. हम्म. पण अजेंडा महत्वाचा आहे. अच्छा आणि अच्छा. अजेंडा तो आहे. मग तो अजेंडाकडे जाताना ना, ह्या गोष्टी सगळ्या ईझी होतात. बरोबर आहे. साधारण किती साली व्यवसायाची सुरुवात झाली आपल्या? तसं बघायला तर मी श्री गुरु सर्व्हिस हा जो व्यवसाय आहे, हा 2018-19च्या दरम्यान पुण्यामध्ये सुरू केला. पण ऑलरेडी मी कोल्हापूरमध्ये 2013-14 पासून काम करत होतो. बरं. की ज्याच्यामध्ये मी एके ठिकाणी नोकरी करत होतो. त्यामुळे तोही अनुभव बराच होता. ओके. पण प्रोफेशनली जर का व्यवसाय म्हटला हम्म. तर म्हणजे ह्या लाईनमध्ये मी 2013-14 पासून आहे. बरोबर. आणि माझा स्वतःचा व्यवसाय मी 2018-19 पासून सुरू झाला. म्हणजे आधीची 5 आणि आत्ताची 5 असं आपण धरूयात, की टोटल 10 वर्षांचा तुम्हाला अनुभव या 10 ते क्षेत्रातला 12 वर्षापर्यंत आपण आता झालेला आहे. व्यवसाय. बरोबर आहे. सुरुवातीला मी म्हटलं त्याप्रमाणे आता बाल्कनीत तुम्ही वेगवेगळे प्रॉडक्ट्स घेऊन आलेले आहे. हो, बाल्कनी जे सध्या खूप प्रॉब्लेम्स लोकं फेस करतायत. बरोबर. आम्हाला तुमच्या संबंध प्रॉडक्ट्स बद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल. कुठल्या प्रकारचे रेंज आहे आणि ते कसे उपयोगी पडणार आहे? तर याच्या रेंजच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल ना, हं. तर रेंजमध्ये जर आपण बघितलं, हं. तर कबुतरांचा फक्त विषय आला, हं. तर आपण पिजन नेट हा प्रॉडक्ट येतो. बरोबर आहे. पण ज्यावेळी कबुतरांचा विषय येतो आणि आमचा 10वा मजला आहे, 8वा मजला आहे, 6वा मजला आहे हं. किंवा आमचा 22वा मजला आहे, म्हणजे आम्ही हं. 200-250 फूट हाईट राहतो. त्यावेळी चिल्ड्रन सेफ्टी पण महत्वाची असते. हो. किंवा आपल्याला सुद्धा जर तुम्ही बघितलं, तर स्वतः जर आपण गॅलरीवर जाऊन उभं राहिलो, तर बरोबर. खाली बघितलं की भीती वाटते. हो. मग एवढ्या हाईटवर करायचं काय? हा मोठा हं. प्रश्न आहे. हं. मग एवढ्या हाईटवर आपल्याला इनव्हिजिबल ग्रिल म्हणजे पिजन पण आहे, बरं. पण परत सेफ्टी पण पाहिजे. ओके. मग आपल्याला इनव्हिजिबल ग्रिलला जायला लागेल. बरं. की परत ते दिसायला पण थोडं छान दिसेल. कारण बरोबर. आपण असं होतं की अरे आम्ही 1-1.5 कोटीचे फ्लॅट घेतले, हो. आम्हाला आमचा व्ह्यू पण खराब नाही करायचा. हं. पण याच्या पण आपण पुढे जातो आणि आपण म्हणतो की नाही बाबा आता मला तिथं डासांचा पण प्रॉब्लेम आहे. हं. आणि जर का माझा फ्लॅट चांगला आहे, तर मी ॲक्चुअल एवढे पैसे माझ्या गॅलरीच्या व्ह्यूसाठी दिले. हं. मला माझ्या गॅलरीचा व्ह्यू मेंटेन करायचा. मग याच्यासाठी काय? तर मग याच्यासाठी आम्ही प्लेटेड मॉस्किटो डोअर बनवले. बरं. की जे डोअर पूर्ण ओपन करता येतात आणि पूर्ण क्लोज करता येतात. क्लोज करता येणार. हो. की ओके. ज्याच्यामुळे आपल्याला डास, पाली, माशा, कबूतर काहीच येत नाही. हं. परत ओपन केले की पूर्ण व्ह्यू राहतो. म्हणजे आपल्याला दोन्ही बेनिफिट्स त्याच्यातून बरोबर मिळतात आणि त्या ट्रान्सपरंट असतात. सो ओके. त्याच्यातनं उजेड पण येतो. हं. आपल्याला बाहेरचं दिसतं. ओके. आतल्या लोकांना थोडं कमी प्रमाणात बाहेरचं दिसतं. हं. आतलं दिसतं बाहेरच्या लोकांना. हं. सो तो पण एक त्याचा फायदा आहे आणि कपडे तुमचे स्टँड आमचे तर आहेतच. हो. मग त्याच्यामध्ये फुली क्लॉथराईज सिस्टम जी मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं. हो. एक सिंगल पाईप खाली येणारी. हं. ती तर आम्ही सिस्टम डेव्हलप केलीच. बरोबर. त्याच्यामध्ये मग आम्ही प्रीमियम क्वालिटी काढली, इकॉनॉमी क्वालिटी काढली. हं. त्याच्यानंतर मग बऱ्याच वेळा असं होतं की छोटे कपडे वाजायला काय करायचं? कारण हं. मोठे कपडे तर आपण असे छताला लावलेले. मग छोटे कपडे कुठे करणार? मग छोट्या कपड्यासाठी आम्ही असे वॉल माउंटेड बॉक्स केले. बरं. की जो बॉक्स ओपन केला की त्यातनं 5 पाईप बाहेर येतात. ओके. बंद केला की तो पट्टीसारखा दिसतो. बरोबर. पण त्यात एक कोलॅप्सिबल तुम्ही ट्रॅडिशनल विड आहे बऱ्याच वेळा तुम्ही बघत असाल. हं. जसं झिगझॅग्स असतं ओपन क्लोज हो. ते आम्ही प्रोडक्ट बनवलं. ते असं हां. आत जातं आणि आत जातं आणि पूर्ण बाहेर येतं. हां. त्याच्यानंतर मग आम्ही वॉल माउंटेड फोल्डेबल मध्ये आलो. ओके. मग ते काही वेळा ते स्टील रॅक मध्ये येतं, काही वेळा त्याच्यात आम्ही अॅल्युमिनियम पाईप्स यूज करतो. की जास्त पूर्ण असं वर व्हील खाली व्हील. हं. मग त्याच्यात आम्ही परत 2 मॉडेल काढले. म्हणजे एका मॉडेलमध्ये फक्त कपड्याचा आणि एका मॉडेलमध्ये फोल्डच व्हील. हं. पण असं फोल्ड व्हील की मध्ये कपडे घालायला साईडला पण मी त्याला होल काढले की हँगर. अच्छा. म्हणजे परत आम्ही स्पेस सेव्हिंग मध्ये आलो. ओके. पण आमचा उद्देश काय की कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कपडे वाळत घालणे हा आमचा सुरुवातीचा उद्देश होता. बरं. आता आम्ही कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्ट बसवतो. अच्छा. मग याच्यामध्ये कपडे वाळत घालणे असेल, बरं. पिजन नेट असेल. आता पिजन नेटला आम्हाला 1 इंच जागा लागते. हं. इनव्हिजिबल ग्रिलला आम्हाला 1 इंच जागा लागते. हं. फिटमेंटला. बरोबर आहे. त्याच्यानंतर प्लेटेड मॉस्किटोला आम्हाला 1 इंच जागा लागते. हं. आणि क्लॉथ ड्रायिंग सिस्टम तर आम्ही कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कपडे वाळत घालतो पाईप बसवतो. अच्छा. इन्व्हिजिबल ग्रिल बद्दल जरा सांगा ना. ते काय असतं नक्की आणि त्याचं मटेरियल काय तुम्ही यूज करता? हां, इनव्हिजिबल ग्रिल हे जी कन्सेप्ट आहे ना, हं. ही आता खूप सध्या वाढत चालली आहे. बरं. कारण तुम्ही जर बघितलात तर ह्या ज्या टोलेजंग बिल्डिंग होत्या म्हणजे आता रिसेंट जर तुम्ही बघितलात ना या वर्षभरात, तर बरेचसे जे बिल्डर्स आहेत ते शक्यतो त्यांच्या ज्या विंडोज आहेत, बरं. त्या विंडोजला आपण आधी ग्रिल्स द्यायचो फॅब्रिकेशनचे MS बरोबर. 12 mm रॉड मध्ये आपण ग्रिल करायचो फॅब्रिकेशन. हो. आता ग्रिल देत नाहीत कारण बिल्डिंगवर वजन वाढतं. हो. ते दिसायला पण लुक मध्ये चांगलं दिसत नाही. मग डायरेक्ट बिल्डर्स विंडोज देतात त्याच्या बाहेर काहीच नसतं. बरं. एकतर दिलं तर इनव्हिजिबल ग्रिल देतात, नाहीतर देत नाही. हं. मग आता हे लोकांना लागतं. आता याचा फायदा काय होतो? यातनं एकतर सेफ्टी मिळते. हं. तर दिसायला पण चांगलं दिसतं कारण ते हं. थोडं इनव्हिजिबल आहे. हं. त्यामुळे त्याचा एक व्ह्यू चांगला येतो. आता याचं मटेरियल जर तुम्ही म्हटलं तर याच्या एसएसच्या बायो रोप असतात बरं. आणि एसएसच्या बायो रोपला वरून नायलॉन कोटिंग केलेलं असतं.
एसएसच्या वायर रोप म्हणजे स्टेनलेस स्टील का? हो, बर. स्टेनलेस स्टीलच्या वायर रोप असतात. एसएसच्या वायर रोप येतात बर आणि त्या वायर रोपला वरून एक प्रकारे नायलॉन कोटिंग केलं जातं. अच्छा. नायलॉन कोटिंग केल्यामुळे काय होतं, डायरेक्ट जर आम्ही तुम्हाला वायर रोप दिली तर ती हाताला कट म्हणजे कापेल आपल्या हाताला, इजावी. ओके ओके त्यामुळे त्याला वरून नायलॉन कोटिंग केल्यामुळं ते हा. तुम्हाला फिनिशिंग चांगलं येतं. हां, मग आता जसं तुम्ही म्हणला, जसं मी मगाशी म्हटलं प्रीमियम इकॉनॉमी. आता प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार आम्ही प्रीमियम बनवले, आम्ही इकॉनॉमिक बनवले. म्हणजे आम्ही असं स्वतः कधीच नाही म्हणत की आम्ही फक्त आणि फक्त प्रीमियमच रेंज बनवतो. प्रत्येक वेगवेगळे ग्राहक आहेत. काही ग्राहकांना प्रीमियम लागतं. काही ग्राहक असे आहेत की ज्यांच्या फ्लॅटमध्ये ते प्रीमियम घेतात, पण त्यांचं कमर्शियल पण आहे. त्यांचे हॉस्टेल्स आहेत, त्यांची पीजी आहे, त्यांचं हॉटेल्स आहेत, की जिथं त्यांचं असं म्हणणं आहे की सर तिथं हँडलिंग 10 लोक करणार आहेत. आम्हाला तिथे नका प्रीमियम देऊ, आम्हाला तिथे इकॉनॉमिक रेंज द्या. पण बरोबर आम्हाला ते प्रोडक्ट तिथं 3-4 वर्षांनंतर बदलावंच लागतं. बरोबर मग अशा वेळी काय करायचं? किंवा काही लोक रेंटवर राहतात, की नाही बाबा सर आज आम्ही आलो पण आम्ही 2-3 वर्षात हे सोडून जाणार आहे. मग आता आम्ही काय करायचं? मग त्यांच्यासाठी आम्ही इकॉनॉमिक रेंज प्रोडक्ट्स काढले. सो आम्ही दोन्हीमध्ये आलो, की प्रीमियम आणि इकॉनॉमी, की जी अफोर्डेबल कॉस्ट होईल ते अफोर्डेबल कॉस्ट आपल्याला कस्टमरला देता येईल. बरोबर. प्रीमियम आणि इकॉनॉमी मध्ये क्वालिटीमध्ये फरक आहे का? हां, प्रीमियम आणि इकॉनॉमिकचा अर्थच हा होतो, की हां. क्वालिटीमध्ये फरक येतो. बरोबर आहे. ॲप्लिकेशन सेम असतं. ऍप्लिकेशन सेम असतं. कुठलंही तुम्ही प्रॉडक्ट घ्या. ओके प्रॉडक्टचं ॲप्लिकेशन सेम. हं. प्रॉडक्टचा रिझल्ट सेम. ओके म्हणजे इनव्हिजिबल ग्रिलमध्ये आपण प्रीमियम इकॉनॉमिकचा अर्थ काय आहे? चिल्ड्रन सेफ्टीच मिळणार, बरोबर आहे. टिजन येणार नाही, बरोबर आहे. लाईफ कमी होणार. लाईफ इकॉनॉमिकला ड्युरेबिलिटी कमी मिळणार, करेक्ट लाईफ कमी मिळणार. म्हणजे त्या प्रोडक्टची जी लाईफ आहे ती कमी झाली. बरोबर आहे. प्लेटेडला ऍप्लिकेशन सेम, ओपन क्लोजच होणार, बर. डास येणार नाहीत, पाली येणार नाही, कबूतर येणार नाहीत. हम्म. फक्त प्रीमियमची लाईफ तुम्हाला जास्त मिळेल, इकॉनॉमिकची लाईफ तुम्हाला कमी ती मिळेल. किती असते साधारण लाईफ? आता इनव्हिजिबल ग्रिल एकदा का लावलं ना, की त्याला बरेच वर्ष काही बघावं लागत नाही. बर म्हणजे ते तसं परमनंट सोल्युशन आहे. म्हणजे 10-12 वर्ष तरी बघायची गरजच नाही. ओके ओके एवढं बिंदास तुम्ही विसरू शकता. बर प्लेटेड मॉस्किटो डोअर मध्ये प्रीमियम मध्ये आपण जर गेलो तर 7-8 वर्ष त्या मेशना काही होत नाही, आरामात होऊ शकतात. इकॉनॉमिक मधल्या मेश थोड्या लवकर खराब होतात, 1-1.5-2 वर्षामध्ये जनरली खराब होतात. प्लॉट ड्रॉइंग सिस्टीम मध्ये आता आम्ही पुण्यामध्ये व्यवसाय सुरू केला, आजही काही लोकांना च्या दोऱ्या खराब नाही झालेल्या, बर बर किंवा त्याचं खराब होण्याचं जे प्रमाण आहे ते 5 वर्षानंतर येतं हो. प्रीमियम मध्ये. बरोबर तेच आपण इकॉनॉमिक मध्ये गेलो तर त्या 1.5-2 वर्षात दोऱ्या खराब होतात. म्हणजे जे पुली असतात ना, ते पाईप खाली करताना ती तिरकी होते, तिरकी होते. हा. पुलीतनं दोरी बाहेर पडते. म्हणजे हे जे काही प्रकार येतात ना, एरर्स, हे त्या पुलीच्या क्वालिटीमुळे येतात. बर बर मग मी असं नाही म्हणणार की आमच्या प्रोडक्टला हे प्रॉब्लेमच येणार नाही. जर तुम्ही इकॉनॉमिक रेंजला गेला तर 100% येणार. बर जर तुम्ही प्रीमियम रेंजला गेला तर हे प्रॉब्लेम्स येणार नाही. बरोबर सो आपण कुठल्या रेंजचं प्रोडक्ट घेतो ना, त्याच्यावर त्याचे येणारे एरर्स, त्याचं लाईफ आणि त्याचा स्मूथनेस पण, अच्छा आणि अगेन मग फिनिशिंग आहे, लुक आहे. बरोबर कारण शेवटी आपण आज हे सगळे फ्लॅट्स एवढ्या कॉस्टली घेतो, मग बरोबर आपण अगेन लुकला मॅटर करतो, कारण आपण इंटिरियर्स करतो सगळे फ्लॅट्स. सो सो लुक हा एस्थेटिक व्ह्यू हा पण एक महत्वाचा पार्ट महत्वाचा असतो. सो जेवढे प्रीमियम रेंज असेल त्याला एस्थेटिक व्ह्यू एकदम फिनिश चांगला असतो. जेवढी इकॉनॉमिक रेंज असेल त्याला एस्थेटिक व्ह्यू मध्ये थोडं मार खातं आणि ड्युरेबिलिटीवर खूप मोठा फरक पडतो. बरोबर आहे. एस्पेशली सिनियर सिटीजन्सचा आपण विचार केला तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे काही वेगळे प्रोडक्ट्स आहेत का? कारण आता सध्या पुण्यामध्ये आतश्री सारखे प्रोजेक्ट्स आहेत हो. की जिथे फक्त सिनियर सिटीजन राहतात, किंवा अशा कित्येक सोसायट्या आहेत की ज्यांची मुलं अमेरिकेत आहेत किंवा नोकरीनिमित्ताने बाहेर आहेत आणि फक्त आजी आजोबा राहतात, तर त्यांना इझी जावं असे काही प्रोडक्ट्स तुमच्याकडे आहेत का? हो, नक्कीच आहेत. म्हणजे आता जर तुम्ही बघितलात ना, तर आमच्या हे क्लाउड ड्रॉइंग सिस्टम जर आलात, तर मी बऱ्यापैकी ना क्लाउड ड्रॉइंग सिस्टम मध्ये छोटे जे काय बनवले आहेत, वॉल माउंटेड, फोल्डेबल, कोलॅप्सेबल, हे जे सगळे प्रोडक्ट्स आहेत ना, हे अशाच उद्देशाने बनवले आहेत की जेणेकरून असे भिंतीवर जर लावलं हो. तर ते ओपन करून क्लोज करता येईल, बरं. त्यांना इझिली खालच्या खाली ऑपरेटिंग करता येईल. हा आणि जर वरतं छताचं जर प्रोडक्ट लावायचं असेल, त्यात जर त्यांनी प्रीमियम रेंज घेतली ना, तर आता मी तो म्हणतो की आम्ही औंधमध्ये गुप्ते मॅडमचं काम केलं. बर. विशेष म्हणजे त्या गुप्ते मॅडमचं जे वय होतं, त्यांचं 87 वय आहे. बर आणि त्यांचे जे सर आहेत, गुप्ते सर, ते स्वतः आय एस अधिकारी होते. म्हणजे 1962 बॅचचे पासआउट होते. ते आपल्याकडे एक मोठे ऍडवायझर होते इन्कम टॅक्स मध्ये, ते रिटायर झाले. तर त्या मॅडमनी ना 87 वर्षाला सुद्धा इझिली सिस्टम ऑपरेट करतात. ओके बर. तर हा एक जो काय फरक पडतो ना, तो खूप मोठा आहे. किंवा शुभांगी मॅडम म्हणून भोसरीमध्ये आहेत. त्यांचे ॲटमॅक्स 90-92 वय आहे. बर त्या एकट्याच राहतात. त्यांचा मुलगा आणि त्यांची त्यांच्या सुनबाई ह्या US मध्ये असतात. बर तर मग इथं त्या राहत असताना त्या 90-92 एजला पण ते इझिली युज करतात. म्हणजे तेवढा आम्ही त्याच्यात स्मूथनेस पण त्यांना प्रोव्हाइड केलं. अच्छा 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 सो ह्याच्यामध्ये आम्ही विचार करताना हा सिनियर सिटीजन म्हणजे 8 ते 10 वर्षाच्या मुलापासून 80 ते 90 वर्षाच्या रेंज पर्यंत बर. हे कुणीही वापरू शकेल, असा आम्ही त्याचा सुपर. विचार केला आहे. म्हणजे त्याला काही फार ऑपरेटिंग नॉलेज पाहिजे किंवा काही गरज नाही, असं अजिबात नाही. काही नाही. एकदम स्मूथ ऑपरेटिंग नॉलेज ची गरज नाही. बर. आणि ह्या सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो काय मेंटेनन्स येतो त्याचा कालावधी हा प्रीमियमला 4-5 वर्षानंतरच असतो. अच्छा बर बर. तुम्ही जर एक सर ऑब्झर्व केला ना, म्हणजे आता तुम्ही सुद्धा एक
तुम्ही पण एक घरगुती व्यक्ती आहात, हो, हो, बरोबर? हो. तर मी आज तुमच्या घरी राहता ना, त्यावेळी हं, तुम्ही जर बघितलं तर तुमच्या घरी तुम्ही वॉशिंग मशीन घेता, तुमच्या घरी तुम्ही वॉटर प्युरिफायर घेता, म्हणजे जे काही हं. डोमेस्टिक अप्लायन्सेस घेता. अप्लायन्सेस घेतो. आता हे बरोबर. आमचे प्रोडक्ट्स आहेत, हे जेव्हा हं, तुम्ही घेता, हं, त्यावेळी ग्राहकाच्या 2 अपेक्षा असतात. हं. एक त्याची अपेक्षा असते, की आम्हाला रेट हा रिझनेबल पाहिजे. बरोबर आहे. त्याची अपेक्षा नाही, की आम्हाला रेट कमी पाहिजे हं, हं, आणि त्याला जास्त पण नको आहे, त्याला रिझनेबल रेट पाहिजे. हं, हं, आणि सेकंड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की हं, त्याची अशी गरज आहे, की बाबा आम्ही जे काही प्रॉडक्ट्स घेऊ, हं. त्या प्रॉडक्टला कमीत कमी 4 ते 5 वर्ष तरी मेंटेनन्स येता कामा नये. बरोबर. म्हणजे आम्ही घेतलेले प्रॉडक्ट हे हं, 4-5 वर्ष वापरल्यानंतर हं, त्याला किरकोळ स्वरूपाचा जर का मेंटेनन्स आला, तर तो हं. आम्ही करू आणि परत त्याचं लाईफ पुढे 5 वर्ष गेलं पाहिजे. बरोबर. म्हणजे 10 ते 12 वर्ष एखाद्या प्रॉडक्टचं लाईफ गेलं, की हं, आपण जे काही पैसे इन्व्हेस्ट करतो, हं, हं. ते पैसे आपले फिटतात बरोबर आहे. आणि 4-5 वर्षानंतर आपल्याला किरकोळ मेंटेनन्स करायला लागला, तर आपण हं. हॅपी होतो. बरोबर आहे. पण तो जर मेंटेनन्स वर्षभरात, 6 महिन्यात सारखा यायला लागला, हं. तर मात्र आपण त्याच्यात हेडेक होतो. ओके, ओके. पण मग काही ए-एम-सी वगैरे सारखे काही ऑप्शन तुम्ही देता का कस्टमरला तुमच्या? हो, ए-एम-सी सारख्या ऑप्शनची ह्या प्रॉडक्टला फारशी गरज लागत नाहीये नाहीये. विनाकारण. अच्छा. हां, बरं. पण आम्ही एक करतो, की आम्ही एक 2 ते 2.5 वर्षानंतर एक फॉलोअप कॉल करतो. आम्ही विचारतो, की "सर ओके आहे का सगळं? हं, काही अडचण आहे का?" हं, मग त्यात काही त्यांना अडचण नसेल, तर हं. काही प्रॉब्लेम नाही. काही एखादी छोटी-मोठी गोष्ट असेल, बरं. तर आमची टीम जाऊन त्यांना सर्व्हिस देते. बरं, बरं, बरं. एक प्रश्न आता असा आहे, की आता समजा हा व्हिडिओ आता आपला चालू आहे. हो, हा बघून तुम्हाला कोणी कॉन्टॅक्ट केला किंवा बरोबर. आमच्याकडे काय कोलॅप्सिबल सिस्टम बसवायची आहे किंवा इन्व्हिजिबल ग्रिल बसवायचं आहे. हो, तर तुमची प्रोसेस कशी असते इन्स्टॉलेशनची? म्हणजे अगदी फोन रिसीव्ह करण्यापासून ते इन्स्टॉलेशनपर्यंतचं. तर बरोबर. ती संबंध प्रोसेस काय आहे? आम्ही फोन झाला ना, हं, की एखाद्या आम्हाला ग्राहकाचा कॉल आला, हं, आम्ही ग्राहकांना विनंती करतो, की आम्हाला तुम्ही व्हिडिओ कॉल करा, हं. की आम्हाला तुम्ही साइडवरचे फोटो पाठवा. बरं, बरं. मग आम्हाला ग्राहक व्हिडिओ कॉल करतात, फोटो पाठवतात. फोटो आणि व्हिडिओमधनंच मला किंवा माझ्या सेल्स टीमला अंदाज येतो, हं, हं, की तिथं काय साईज बसेल. आम्ही त्यांना इमिजिएट सांगतो, की "सर ह्या एरियामध्ये हं. ही साईज बसेल बरं. आणि याचा अंदाजे हा खर्च येईल." हं, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, की आम्ही त्यांना आमचे व्हिडिओज पाठवतो. हं, हं, तुम्ही जर बघितलात ना माझं YouTube चॅनल जाऊन, हं. आम्ही खूप सारे आमचे व्हिडिओज आहेत आणि ते सगळे बरं. व्हिडिओज ना हो. म्हणजे साइटवर शूट केलेले आहेत. म्हणजे आम्ही साइटवर काम केलेले आहेत. बरोबर. बघितलेत. त्याच्यामुळं हं, आमच्याकडं अशी एक पण लोकेशन नाही, म्हणजे हं, तुमच्या घराचं कुठलीही लोकेशन दाखवा, हं. की त्या लोकेशनला मी तुम्हाला इमिजिएट व्हिडिओ म्हणजे काय होतं, की ते प्रॉडक्ट लावल्यानंतर तुमच्या घरी कसं दिसेल हे तुम्हाला आधीच कळतं, बरं, बरं, बरं. की ज्याच्यामुळे तुम्हाला डिसिजन घ्यायला सोपं होतं, की हां, बाबा मला हे असं लावायचं आहे का मला हे हं, असं लावायचं आहे? हं. तर मला इथं लावायचं आहे का मला ते दुसरीकडे लावायचं आहे? बरं, बरं, बरं. अच्छा. का असं एखादं एक्झाम्पल तुम्ही हो, काही आहे का रिसेंटली घडलेल्या गोष्टींमध्ये, की खूप कॉम्प्लेक्स होतं काम आणि कमी जागा होती किंवा खूप जास्त मोठी जागा होती हो. आणि ते तुमच्यासाठी चॅलेंजिंग होतं आणि तुम्ही त्याच्यावर सोल्युशन काढून तुम्ही ते सर्व्हिसेस जी आहे ती डिलिव्हर केली. नक्कीच. असं आता एखादं काही एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता का? हो, आता जर आपण बघितलं ना, हं, तर वडगाव शिरीमध्ये हं. मोहन पिलाई सर म्हणून आहेत. बरं. तर एक्झॅक्ट त्यांचा आम्हाला रेफरन्स वारजेमध्ये आदित्य गार्डन सोसायटी आहे. हो, माहिती आहे. आदित्य गार्डनला आता बऱ्यापैकी मी मॅक्झिमम फ्लॅट्समध्ये माझं काम बरं, झालेलं आहे किंवा चालू आहे किंवा बरं, कंटिन्यूअसली आम्हाला कॉल असतात. बरं. तर तिथून तिथे राहणारे आमचे एक ग्राहक आहेत. हं, त्यांनी माझा रेफरन्स त्यांना दिला पिलाई सरांना. हं, हं. मग आम्ही पिलाई सरांच्या घरी गेलो. तर त्यांचं काय आहे, की त्यांची गॅलरी ती अशी कर्व्ह शेपमध्ये ओके. हो, 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 हो. आणि बरोबर आहे. त्यांना तिथं पिजन नेट लावायचे नाही कारण कबुतरांचा खूप मोठा प्रॉब्लेम हो, होता. हो, हो. मग त्यांचा प्रश्न होता, की इथं कबुतरांचा प्रॉब्लेम आहे, तर मग काय करायचं? कारण पिजन नेट लावलं तर माझा व्ह्यू जातो. हो. कारण ते ॲक्चुअलमध्ये ते मुंबईचे आहेत. हं, हं, हं. ते आता इथे रिटायरमेंट लाईफ म्हणून पुण्यात राहतात हं, हं. आणि फ्लॅट मोठा आहे. मग आता काय बरोबर. करायचं? हं, मग त्यांना एकाने आमचा रेफरन्स दिला त्या आमच्या ग्राहकाने, की नाही तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा, हे काय ना काहीतरी करतील. मग त्यांनी मला फोनवर सांगितलं, की "सर माझ्याकडे आता ऑलरेडी 5-6 जण येऊन गेलेत. हं. सगळ्यांनी मला सांगितले, की इथं होऊ शकत नाही. हे बरं. तुम्हाला जमणार असेल तरच तुम्ही या. हां. नसेल तर विनाकारण तुमचा नाहीतर आणि माझा बरोबर. दोघांचाही वेळ घालवू वेळ नका." घालवू नका. कारण हां. मला पिजन नेट किंवा इनव्हिजिबल ग्रिल ऑप्शनला जायचं नाही, कारण मला बरं. माझा व्ह्यू मॅटर करतो. बरोबर आहे. कारण मी ॲक्चुअलमध्ये इथे रिटायरमेंट लाईफला राहायला आलोय. बरोबर आहे. त्यामुळे मी एवढे एक मोठा फ्लॅट हा माझ्या व्ह्यूसाठी घेतला आणि मी हं. बाकीचे 2-3 दिवस मुंबईमध्ये असतो. बरोबर आहे. मी त्यांना म्हटलं, "ठीक आहे, काय हरकत नाही. मी हं, येतो," म्हटलं, "सर आपण हं, काही ना काहीतरी करू." कारण हं, मला एवढा विश्वास होता, की हं, 5-6 लोकांनी काम होत नाही असं सांगितलंय, हं. याचा अर्थ सगळेच काही खोटं सांगणार नाहीत. बरोबर आहे. त्यातले काही लोकं तरी जेन्युइन असतील. हं, 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 पण मला एवढं माहित होतं, की कन्स्ट्रक्शन म्हटलं, हं. की आपण काहीही करू शकतो. बरोबर आहे. फक्त काय होतं लेव्हल्स नसतात. मग त्याला हं, बेस करायला लागतो, स्ट्रक्चर बनवावं लागतं. हं, आम्ही तिथं गेलो, आम्ही हं. त्याला प्रॉपर पाईपमध्ये स्ट्रक्चर दिलं त्यांना बरं, बरं. आणि ते स्ट्रक्चर देऊन आम्ही आमचा डोअर तयार केला. ओके. त्यांनी अच्छा. मी सांगितलं त्यांना, मी त्यांना ड्रॉइंग्स काढून दाखवले, "सर हे असं आहे, याला मला पाईपचं स्ट्रक्चर बनवावं लागेल कारण एक हं, कर्व्ह आहे, मला बेस नाहीये फिटिंगला. हं. कारण आमच्या फ्रेम बसवायला आम्हाला आयदर रेक्टँग्युलर आयदर स्क्वेअर लागतं." अच्छा.
बरं. आता हे रेक्टँग्युलर पण आहे आणि स्क्वेअर पण आहे. मग आम्ही कसं बसवणार? हम्म, तर मला हे बसवायला मला एक स्ट्रक्चर बनवायला लागेल. हम्म. हे स्ट्रक्चर मध्ये मी हार्डवर बसवतो. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. बरं. जे काही गॅपिंग पडेल म्हणजे तुमची अशी कर्व शेप गॅलरी हो, आणि हो. हा असा माझा स्ट्रेट डोअर आहे. हम्म, हा स्ट्रेट डोअर आणि कर्व शेप गॅलरी याच्यामध्ये जो काही गॅप पडेल हम्म. त्या गॅप मध्ये मी तुम्हाला तो गॅप पॅक करून देतो नंतर. बरं बरं. आणि परत ती गॅप रेडी होईल. हम्म. आणि हे त्यांना ऍक्सेप्ट झालं. हम्म. त्यांचा आम्ही डोअर केला. ते हॅपी झाले. सुपर. सो आम्ही हे म्हणजे त्यांना 5-6 लोकांनी रिजेक्ट म्हणजे सांगितलं होतं की हे होत नाही, होत नाही. बरोबर. मी त्यांना आधीच सांगितलं होतं की सर हे होईल, पण ह्याला वेळ पण द्यायला लागेल म्हटलं. मी त्यांना ही गोष्ट सांगितली होती. करेक्ट. कारण आमच्याकडे वर्कलोड खूप आहे. हे कस्टमायझेशन आहे, डिझाईन करायला लागेल, त्याला मला स्वतःला वेळ द्यायला लागेल आणि बरोबर ते सगळं बनवून घ्यायला लागेल आणि मग मला काम करायला लागेल. बरोबर आहे. पण याला मलाही वेळ द्यायला लागेल. सो तुम्ही मला टाइम स्पॅन द्या एक 2-3 आठवड्याचा. बरोबर आहे. नॉर्मल मी 8-10 दिवसात डिलिव्हरी देतो, पण ह्यात मला 3 आठवड्याचा वेळ लागेल. स्पेशलाइज काही वेगळं काम होतं म्हणून. पण त्यांनी तो वेळ दिला. सगळ्यात बरं. महत्वाचं म्हणजे बरोबर. म्हणजे त्यांच्याकडनंही तो पेशन्स होता की नाही आमच्याकडे वेळ आहे, आम्ही देतो, पण आम्हाला सक्सेस करून द्या. सक्सेस करून द्या. आणि आम्ही त्यांना सक्सेस करून ते इतके खुश झाले की मग त्याच्यानंतर आम्हाला बरेच त्याच्यातून काम पण मिळालं. बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला अगदी जसं तुम्ही म्हणालात की आपण मनामध्ये ठरवलं की हे काम करायचं, तर तिथनं मार्ग आपल्याला सापडत जातो. हा, तिथून मार्ग आपल्याला सापडतो. आणि सर मी तुम्हाला सांगू का, की काम करतानाच खूप साऱ्या गोष्टी शिकतात. बरोबर. म्हणजे जसं मी काम सुरू केलं ना, तसे खूप सारे उद्योजक, खूप सारे लोक मला भेटले. मला एक स्वतःला खूप चांगली आवड आहे. म्हणजे मी आपले टाटा ग्रुपचे जे श्री रतन टाटा आहेत, त्यांना मी बरंच फॉलो करतो. बरोबर. असे बरेच आहेत. म्हणजे आपल्याकडे बजाज आहेत, आनंद म्हणजे असे खूप आहेत मोठमोठे करेक्ट. व्यावसायिक. तर त्यांना आपण जे फॉलो करतो, मी बऱ्याच वेळा गाडीमध्ये त्यांची सगळं ऐकत असतो युट्यूबवर. तर एक गोष्ट मला कळली की त्यांच्यातूनच ही गोष्ट कळली की प्रॉब्लेम्स कम्स विथ सोल्युशन्स. म्हणजे अडचणी ह्या सोल्युशन घेऊन येतात. नक्कीच. ज्याला सोल्युशन नाही ना, ती अडचण नाहीये. बरोबर आहे. म्हणजे तो प्रॉब्लेम नाहीये. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण जर काही एफर्ट्स घेतले तर आपण सोल्युशन देऊ शकतो. बरोबर आहे. सो ही गोष्ट मी असं म्हणेन की ही मला उपजत माहित नव्हती. बरोबर आहे. पण मी ह्या लोकांना फॉलो केल्यानंतर कळली आणि त्याचा मला आता खूप चांगला बेनिफिट होतो. सोल्युशन ओरिएंटेड माइंडसेट पाहिजे थोडक्यामध्ये. सोल्युशन ओरिएंटेड आपला माइंडसेट पाहिजे. प्रॉब्लेम्स कम्स विथ सोल्युशन्स. करेक्ट करेक्ट. कुठलाही प्रॉब्लेम विदाउट सोल्युशन येतच नाही. आणि जो प्रॉब्लेम विदाउट सोल्युशन येतो तो प्रॉब्लेमच नाही. अच्छा. बरोबर. आता सध्या आपल्याकडे सगळीकडे स्टार्टअपचं वार आहे. सबंध देशात आहे, फक्त पुण्यात किंवा महाराष्ट्रात असं नाही. तर आता नव उद्योजक जे येऊ पाहतायत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी कशी तयारी करावी किंवा कसा त्यांचा व्यवसाय एस्टॅब्लिश करावा? मुळात काय असतं की पॅशन पासून सुरुवात होते. की आता जसे ते माझी ही पॅशन आहे, मी या क्षेत्रात आहे. तर पॅशन टू प्रोफेशन जाताना काय काय करावं आणि काय करू नये याबद्दल काय सांगाल तुम्ही? हो. आता तुम्ही जर म्हटलं ना की स्टार्टअप किंवा नवीन उद्योजक आणि त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून जर व्यवसाय सुरू करायचा तर कशा प्रकारे बघावं, तर मी म्हणजे पहिली गोष्ट त्यांना हेच सांगेन की कोणी फर्स्ट जनरेशन असतं, कोणी सेकंड जनरेशन असतं. सेकंड जनरेशन असणं चुकीचं नाहीये, फर्स्ट जनरेशन असणं गुन्हा नाहीये. फक्त दोघांनी एक गोष्ट करावी की डायरेक्ट एंट्री न घेताना थोडा अनुभव घ्यावा 1-2 वर्षाचा. बरोबर. सेकंड जनरेशन असेल तर आपल्याच आई वडिलांच्या, आपल्याच फॅमिलीच्या बिझनेसमध्ये पहिल्यांदा आपण एम्प्लॉय म्हणून काम करावं. बरोबर आहे. कारण आपण जेव्हा एम्प्लॉय म्हणून काम करतो ना, तरी आपल्याला आपल्या एम्प्लॉयींच्या अडचणी कळतात, आपल्या ग्राहकांचे प्रॉब्लेम्स कळतात. बरोबर. आणि मुळात नोकरी करताना किंवा तिथं काम करताना हा व्ह्यू घेऊन काम करावा की उद्या मला जाऊन बिझनेस करायचा. बरोबर. कारण 2 गोष्टी होतात की आपण ज्यावेळी एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करतो ना, त्यावेळी आपल्याला आपल्या मित्रांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, कारण आपले डिमांड्स ओनरकडे असतात. आपल्या सिस्टीमकडे डिमांड्स असतात की सर आमची सॅलरी वाढवा, सर आम्हाला वेळ द्या, सर आमचा लंच ब्रेक टाइम वाढवा, किंवा बाबा काय हरकत आहे 10 वाजून 5 मिनिटांनी आलो म्हणून काय आम्हाला तुम्ही डायरेक्ट हाफ डे लावता का, किंवा आम्हाला सँडविच सुट्टी नको. बरोबर. आम्हाला शनिवार आणि सोमवार आहे, तर रविवारी जर आम्ही सुट्टी घेतली तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट शनिवार रविवार सोमवार सँडविच हॉलिडे लावता. अशा बऱ्याच गोष्टी कळतात आपल्याला, कस्टमरचे प्रॉब्लेम्स कळतात. आणि त्याच वेळी ना ओनर ह्या सगळ्या गोष्टींना कसं हँडल करतो ही आपल्याला कळतं. बरोबर. म्हणजे आपल्याला उद्या जाऊन त्या पोझिशनवर बसायचं आहे, तर आपले सर कसे हँडल करताय. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. म्हणजे त्यांनी एखादी गोष्ट जर चुकीच्या पद्धतीने हँडल केली तर आपल्याला हे कळतं की अशा पद्धतीने हँडल करणं चुकीचं आहे, आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने केली तर आपल्याला हे कळतं की अशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे. म्हणजे यातनं महत्वाचं आहे की आपल्याला काय शिकायचंय आणि काय नाही शिकायचंय, हे दोन्ही गोष्टी यातनं अधोरेखित होऊ शकतात. मी आणि परत सर ह्याच मुद्द्यावर येईन की आपल्याला फॉलो करता आलं पाहिजे. बरोबर आहे. करेक्ट. कारण आज समाजामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. आज युट्यूब आहे, गुगल आहे, या सगळ्याचा आपल्याला जो फायदा आहे ना, कारण आपण जेवढ्या गोष्टी पॉझिटिव्हली बघू ना, कारण मी एवढं सांगेन सर की सगळ्याच गोष्टी आपल्याला
आपल्यामध्ये नसतात. हम्म, हम्म. आपल्याला उपजत काही गोष्टी माहित नसतात. बरोबर आहे. सगळ्याच गोष्टींचं आपल्याला नॉलेज नसतं. हो हो हो. पण करेक्ट. आपण जर आपले कान डोळे उघडे ठेवले तर आपल्याला खूप साऱ्या चांगल्या गोष्टी कळतात बरोबर आहे. आणि त्या आपल्या लाईफला टर्न देतात किंवा बरोबर. आपल्याला आपल्या विचारांची दिशा बदलते त्यामुळे. बरोबर आहे, बरोबर. खूप छान वाटलं. म्हणजे हा. आतापर्यंत खूप डिस्कशन खूप छान चालू आहे. तर एक जाता जाता शेवटचा प्रश्न, की तुमच्या मते हो. यशाची व्याख्या काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस? हा खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. व्यवसायात आलं तर नक्कीच यश मिळालं आलं. हो. या तर नोकरीत राहिलो असतो. So, बरोबर आहे. व्यवसायात आलं याचा अर्थच यश मिळवायचा आहे. हम्म. पण माझी यशाची व्याख्या ही 2 पार्ट मध्ये क्रिएट होते. ओके. म्हणजे पहिल्या पार्ट मध्ये माझी जी यशाची व्याख्या आहे ना, हम्म, की ज्याच्यामध्ये हा ठीक आहे म्हणजे मी मोठा उद्योजक व्हायचा आहे, हम्म, खूप काहीतरी मिळवायचं आहे. हम्म, हे तर होणार आणि हे होणारच आहे म्हणजे ह्याच्यात काही वादच नाही. आय एम हम्म. डेफिनेटली कॉन्फिडंट की मला एक लेवल मिळणार आहे. निश्चित. पण मी खरा सुखी कधी होईन, हम्म. की जसं मी तुम्हाला माझ्या सुरुवातीला म्हटलं ना, हम्म. की उद्योजक घडवण्यामध्ये आम्हाला काम करायचं. बर बर. म्हणजे आणि उद्योजक कसे घडवायचे? हम्म. सगळेच काय टाटा, बिर्ला, अंबानी नाही होऊ शकत. सगळ्यांचाच टर्नओव्हर हजारो, अरबो कोटींचा नाही होऊ शकत. हम्म. बरोबर आहे. आमच्या गावातली मुलं, आमच्या मातीतली मुलं हम्म. जर ती उभी राहिली हम्म. आणि जर त्यांनी महिन्याला 5 ते 6 लाखाचं काम केलं, हम्म. 70 ते 80 लाखाचा टर्नओव्हर होतो. हम्म. आणि त्याच्यातून खूप चांगला इन्कम क्रिएट होतो, की जिथं नोकरीची गरज पण नाहीये गरज पण नाही आणि एक्झॅक्टली. जिथं खूप मोठी शिकायची पण गरज नाहीये. बरोबर म्हणजे आहे. खूप मोठं शिक्षण पाहिजे अशी पण गरज नाहीये. हम्म, हम्म. असेल तर वेल अँड गुड कारण बरोबर. एज्युकेशन पाहिजेच. पण जर नसेल एज्युकेशन खूप मोठं नॉर्मल एज्युकेशन आहे, हम्म. पण त्याची कष्ट करायची तयारी आहे. हम्म. त्याने असा जर बेस पकडला, अशी हम्म. छोट्या छोट्या गोष्टी जर आम्ही डेव्हलप करत गेलो, हम्म. तर ते छोटे छोटे उद्योजक होतात हम्म. आणि ही आपल्या देशाला चालना मिळते. आणि हे जर म्हटलं की सर हम्म. उद्योजक घडवणं हम्म. इथंपर्यंतच काम नाहीये. बरोबर आहे. म्हणजे त्या उद्योजकांकडे ही भावना पाहिजे की आपल्याबरोबर जी टीम काम करते हम्म. म्हणजे माझा विकास तर झाला पाहिजे, हम्म. पण माझ्याबरोबर माझ्या टीमचा पण विकास झाला पाहिजे. करेक्ट करेक्ट. व्हेरी सो ट्रू. आम्हाला ह्या दोन्ही गोष्टींना डेव्हलप करायचं आणि त्यांच्यामध्ये हा विचार आला पाहिजे हम्म. की आता माझी डेव्हलपमेंट होतीये, हम्म. सो मी हॅपी आहे, हम्म. तर मला पण समाजामध्ये बाकीच्या लोकांची कशी डेव्हलपमेंट करू. बरोबर आहे. कारण एक दिवस कुठंतरी माझं शरीर थांबणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं एक दिवस ज्यावेळी हा श्वास थांबेल त्यावेळी आपल्याला असं होईल की आपलं हे कार्य थांबेल. हम्म. तो विचार जर राहिला ना, बरोबर तर आहे. तो विचार अनेक लोकांना पास होईल आणि तो विचारच पुढे अनेक उद्योजक घडवेल आणि करेक्ट. अनेक उद्योजक खूप चांगल्या प्रकारे एम्प्लॉयमेंटचा विचार करतील. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि निश्चित असं मराठीमध्ये म्हण आहे की मरावे परी कीर्तिरूपी उरावे. हा असं की नक्कीच आपण म्हणू शकतो. अशा धर्तीवर विचार आपण आपलं व्यक्तिमत्व घडवू शकतो. नक्कीच नक्कीच. बरोबर आहे. ओंकार सर, खूप 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 धन्यवाद तुमचे. तुमच्या अत्यंत व्यस्त अशा वेळापत्रकातून तुम्ही आमच्या स्टुडिओला आलात आणि तुमचे विचार मांडले. खरं तर खूप गोष्टी मला नव्याने आज तुमच्याकडनं शिकायला मिळाल्या आणि निश्चित आमच्या ऑडियन्सलाही ती प्रेरणा मिळाली. तर मला 2-3 गोष्टी सांगाव्याशा वाटतील. एक तर पहिली गोष्ट म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे दृढ निश्चय पाहिजे, ऑब्झर्वेशन स्किल पाहिजे आणि स्वतःची प्रगती करता करता इतरांची कशी प्रगती होईल याकडे एक व्यावसायिकपूर्ण आपलं लक्ष पाहिजे. तर ओव्हरऑल संबंध समाजाचा विकास निश्चित होणार आहे. तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा एपिसोड शेअर करा. कारण ही फक्त व्यावसायिक मुलाखत नसून एक वेगळी प्रेरणा देणारी गोष्ट सुद्धा आहे. सर, पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. थँक्यू सो मच. हा. आज मलाही परिवर्तन क्रिएशन श्री निरंजन कुलकर्णी सर यांचे आभार मानायचे आहेत, अरे, की खूप चांगल्या प्रकारे त्यांचं पण शेड्यूल खूप व्यस्त असतं. हम्म. सो आज त्यांनी हे आपलं इंटरव्ह्यू घेतला. त्याचबरोबर ते वेगळ्या प्रकारे त्यांचे नाटक सुरू असतात म्हणजे जे काही आपल्या नाट्यगृहात नाटक असतात म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सोशल मीडिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं खूप चांगल्या प्रकारे काम सुरू असतं. आणि आपण याच्या आता म्हणजे याचा एंड करत असताना मी असंच म्हणेन की परत तर मी आभार तर मानेन, पण आभार मानताना आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करीन. प्रभू रामचंद्रांना मी वंदन करेन या भारत भूमीमध्ये. आणि तुम्हाला सर मी खूप शुभेच्छा देतो खूप की खूप धन्यवाद. परिवर्तन क्रिएशनच्या माध्यमातून असेच अनेक अनेक उद्योजक तुम्हाला मिळू देत Yes. की ज्यांना खूप चांगल्या प्रकारे व्हिजिबिलिटी मिळेल हम्म. आणि त्यांचे प्रोडक्ट्स हे आपल्या भारतीयांपर्यंत पोहोचतील. कारण खूप स्वदेशी हा आपला खूप मोठा अजेंडा निश्चित आहे. निश्चित आणि त्या पद्धतीनेच आमचं काम सुरू आहे आणि इथून पुढे चालू राहील. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच. परत एकदा मित्रांनो, कपडे तुमचे, स्टँड आमचे. आजपासून गॅलरी तुमची, प्रोडक्ट आमचे. थँक्यू सो मच. क्या बात आहे. पुन्हा लवकरच भेटू मनातल्या गोष्टी या शृंखलेतल्या एका नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. थँक्यू.